शंकर खेडेकर. चिखली मेडिकल असोसिएशनने आज बाह्य रुग्ण तपासणी आज दिवसभराकरता बंद ठेवलेली आहे. याचं कारण हे आहे की पश्चिम बंगालमध्ये RG मेडिकल कॉलेजमध्ये ज्या प्रकारे एका महिला डॉक्टरवर अमानुषपणे जो अत्याचार झाला, तिचा ज्या प्रकारे खून करण्यात आला, त्याच्या निषेधार्थ हे आम्ही चिखली मेडिकल असोसिएशनने पाऊल उचललेलं आहे. हे पूर्ण भारतभर आज सर्व डॉक्टरांचा इमर्जन्सी सोडून बाह्य रुग्ण सेवेकरता आज बंद पुकारण्यात आलेला आहे. त्याला एक डॉक्टर म्हणून मी पण पाठिंबा दिलेला आहे. याचं कारण आहे की समाज एक डॉक्टर म्हणूनच नाही, परंतु समाजामध्ये ज्या प्रकारे अमानुष कृत्य होते त्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे. त्याचं फास्ट ट्रॅकवर केस चालून त्यांना लवकरात लवकर फाशीसारखी अशी शिक्षा दिली गेली पाहिजे. त्यामुळं ह्या विकृतीला आळा बसेल आणि आमच्या मेडिकल स्टुडंटवर म्हणजे आतापासून नाही, गेल्या अनेक वर्षापासून ज्या प्रकारे कामाचा बोजा आहे आणि म्हणजे मेडिकल स्टुडंट म्हणजे डॉक्टरकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं खरोखर जीवन एवढं हालाकीचं राहतं. कॉलेजमध्ये त्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा एवढ्या अपुऱ्या राहतात. ह्या साऱ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, कारण आई वडील एवढं स्वप्न घेऊन मुलं अभ्यास करून डॉक्टरकीला जातात. डॉक्टरकीला तिथे जाऊन त्यांचं स्वप्न असतं की आपण एक चांगला डॉक्टर बनावं आणि जर अशा घटना घडत असेल तर आई वडिलांच्या मनामध्ये नक्कीच कुठेतरी भीती निर्माण होते. कारण ही ज्या प्रकारे ही अतिशय अमानवीय घटना घडलेली आहे आणि त्यामुळे ह्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि यांना ताबडतोब फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजेत आणि सरकारने, राज्य सरकार, केंद्र सरकार प्रत्येकाने कठोर ते पाऊल उचलावे आणि डॉक्टर लोकांना योग्य ते संरक्षण द्यावे. याकरता हा आजचा आमचा गांधीगिरी मार्गाने हा बंद आहे. तरी आमच्या कोणत्याही डॉक्टरनं इमर्जन्सी सेवा किंवा इमर्जन्सी पेशंट करता कुठेही बंद ठेवलेला नाही आहे. याचीही सर्वांनी नोंद घ्यावी. फक्त आम्हीही मानव आहे, आम्हीही मनुष्य आहे. या गोष्टीचा विचार करून आम्हाला माहिती आहे तुम्हाला या गोष्टीचा त्रास होईल आजच्या बंदमुळे, परंतु थोडासा त्रास सहन करावा. कारण यामुळे ह्या निर्दयी लोकांचे हे जे सरकार आहे, हे कठोर जे सरकार बनलेलं आहे, यांना काहीही सुचू नाही राहिलेलं आहे. राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, यांचा मी अतिशय तीव्र शब्दात निषेध करतो आणि यांनी ताबडतोब याच्यावर काहीतरी कठोर कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती. आज 17 ऑगस्ट रोजी जो काय IMEने जो बंद पुकारला होता, त्या बंदमध्ये सगळ्या डॉक्टरांनी आज पूर्णपणे सहभाग घेतला आहे आणि हा बंद लोकांना त्रास देण्याच्या हेतूसाठी नाहीच आहे, आपल्या सरकारचे डोळे उघडण्यासाठी आहे. जे लोक आपल्या लोकांची सेवा करतात, आपल्या देशाची सेवा करतात, आपल्या पेशंटची सेवा करतात, दिवसातून 16 ते 18 तास काम करतात आणि 24/7 म्हणजे पूर्ण आठवडाभर काम करूनही जर त्यांची हे असे हाल होत असतील तर हे अतिशय वाईट घटना आहे आणि ही घटना कधीच नाही व्हायला पाहिजे. जे लोक तुमची सेवा करतात त्यांना जर तुम्ही असं करसाल तर पुढे कसं होईल या देशाचं. मी सगळ्या वरची जी राजकारणी मंडळी आहे, देशाचे जे पंतप्रधान आहेत, सगळ्यांना एक आवाहन करतो की या कामासाठी जे काही नियम त्यांनी काढलेत ते सगळे नियम इम्प्लिमेंट करावं. तुम्ही आमचे नियम भरपूर काढलेत पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन काही होत नाहीये. लोकांचं असं जर डेअरिंग वाढायला लागलं तर आपल्याला पुढे सेवा देणं खूप अवघड जाईल. आज चिखलीमध्ये आपण IMEने बंद पुकारला. या बंदमध्ये बाकीच्या संस्था आहेत आमच्या, निमा, IDA, होमिओपॅथिक असोसिएशन, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आज सगळ्यांनी आपल्या OPDs बंद ठेवल्या. पण अत्यात्मक सेवा जी पाहिजे, इमर्जन्सी सेवा जी पाहिजे ते सगळ्यांनी पूर्णपणे चालू ठेवली, जेणेकरून लोकांचे हाल होऊ नये म्हणून. याच्यामध्ये आमच्या दोन्ही गोष्टी आहेत. लोकांचे हाल होऊ नये हा आमचा पहिला मुद्दा आहे आणि सरकारचे पण डोळे उघडावं हा आमचा दुसरा मुद्दा आहे. कलकत्त्याची जी घटना झाली ही अतिशय बेकार घटना, ही कधीच व्हायला नाही पाहिजे कुठेही आणि याची काळजी सरकारने. निषेध. कलकत्त्याच्या झालेली घटना अतिशय असा पुनरावृत्ती होऊ नये, तसेच या ठिकाणी ज्यांनी असा हा गुन्हा केला त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्या संदर्भात काल आम्ही चिखली मेडिकल असोसिएशन तसेच सुनील रामसिंग चुनावाले आयुर्वेद मेडिकल कॉलेज यांनी सर्वांनी चिखली येथे शांतते मार्गाने मार्च काढून त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला आणि आज दिनांक 17/8/2024 रोजी
या ठिकाणी IMA तसेच निमा आणि IDA या सर्व संघटनांनी या OPDला बंद ठेवून या ठिकाणी निषेध व्यक्त केला, तरी शासन स्तरावर आणि केंद्रीय स्तरावर याची चांगल्या पद्धतीनं तपासणी व्हावी आणि जे खरोखर गुन्हेगार आहेत आणि त्यांना कठोर शिक्षा या ठिकाणी झालीच पाहिजे आणि अशा ज्या घटना होऊ राहिल्या त्यावर पुनरावृत्ती न पुनरावृत्ती झाली नाही पाहिजे यासाठी शासनाने कडक आणि कठोर नियम असे निर्बंध त्या ठिकाणी घालावे आणि या भगिनीला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि सगळ्यांनी या शांततेच्या बंद मध्ये आम्हाला जनतेने सुद्धा सपोर्ट केला, त्यामुळे जनतेचे सुद्धा मी धन्यवाद चिखली मानतो. मेडिकल असोसिएशनच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला आहे. चिखलीतील सगळ्या डॉक्टर लोकांनी आज OPD बंद ठेवलेले आहेत आणि हे बंद ठेवण्यामागचं कारण असं आहे की कलकत्त्यामध्ये जो प्रकार झालेला आहे, जो आमच्या डॉक्टर महिला ज्या आहेत त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे, त्याच्या निषेधार्थ आणि आमच्या ज्या डॉक्टर लोक आहेत, ज्या स्टाफ आहेत, ह्या दिवस रात्र पेशंट लोकांसाठी काम करतात आणि त्यांच्यासोबत असा प्रकार होणं हे खरोखर समाजाला काळीमा फासण्यासारखी गोष्ट आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही OPD तर बंद ठेवलीच आहे, पण त्याच्यासोबतच आमच्या सर्व डॉक्टर लोकांची सरकारला मागणी आहे की आमच्या डॉक्टर लोकांना संरक्षण आणि सोबतच संरक्षकांची तर गरज आहेच, पण ही जी घटना झाली आहे याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी आणि त्या आमची जी महिला भगिनी आहे तिला न्याय मिळवण्यात यावा यासाठी आम्ही सगळ्यांनी हा संप पुकारला आहे. सोबतच या घटनेचा सर्व स्तरातून तर निषेध होतच आहे, पण एक डॉक्टर या नात्याने आम्ही या घटनेचा निषेध करतो. कोलकाता येथील झालेल्या दुर्घटनेत जी महिला डॉक्टर जी निर्गुण बलात्कार करून निर्गुण हत्या झाली तिच्या निषेधार्थ आज 17 तारखेला आम्ही सर्व दवाखाने आम्ही बंद ठेवलेले आहेत. कडकडीत बंद पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशव्यापी हा बंद असून लवकरात लवकर जाती पंथ पक्ष हे न पाहता आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. एक सगळ्यात क्रीम जो वर्ग आहे आपल्या समाजाचा त्यातून या मुली आलेल्या असतात. जर आम्ही सुरक्षित नसेल तर मग आम्ही शिक्षण जे घेतो, एवढी मेहनत घेतो समाजसेवेसाठी, त्याचा काय उपयोग आहे? मग याचा काय अर्थ झाला की पूर्ण भारत देशातच स्त्री वर्ग सुरक्षित नाहीये का? कुठल्या समाजाने त्याचं संरक्षण, त्यांचं प्रोटेक्शन हे समाजाची प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आज इंडियन मेडिकल असोसिएशनने पूर्ण भारतात बंदचं आवाहन केलेलं होतं. त्याचं कारण असं होतं की कोलकातामध्ये आमच्या डॉक्टर भगिनीवर जरा अत्याचार होऊन त्यांचा निर्गुण खून करण्यात आला आहे. दोषींवर आज इतके दिवस होऊन सुद्धा कारवाई होत नाही आहे. तर चिखली मेडिकल असोसिएशनने हा बंद पार पाडला. त्यासाठी आम्ही आमच्या OPD सेवा ह्या पूर्णपणे बंद ठेवल्या होत्या. फक्त इमर्जन्सी ज्या रुग्णांना अत्यावश्यक सेवा लागत आहे ते त्यांना आम्ही सेवा दिल्या आहे. ही जी घटना आहे ही खूप निंदनीय आहे. ही अशी कोणत्याही फील्डच्या किंवा कोणाहीवर घडू नये. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण राजपूत, चिखली येथे स्त्रीरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज 17 ऑगस्ट रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा जे कोलकाता आर्जिकर मेडिकल कॉलेज येथे जी घटना घडली, एका रेसिडेंट डॉक्टरवर जो बलात्कार आणि तिचं निर्गुण हत्या करण्यात आली, त्याविषयी आज निषेध म्हणून आज सर्व इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारा चिखलीमध्ये आम्ही आज OPDमध्ये कडकडीत बंद पाळलेला आहे. ज्याच्यामध्ये आम्ही OPD सेवा फक्त निषेध नोंदवण्यासाठी आपण बंद ठेवलेली होती, परंतु सर्व इमर्जन्सी सर्व्हिसेस ह्या आज सुरू होत्या, जेणेकरून पेशंटची हेळसांड होऊ नये. याच्यामध्ये आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की या प्रकरणामध्ये जे सर्व काही दोषी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर आणि कडक अशी कारवाई करण्यात यावी. माझं तर म्हणणं आहे की त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.